14 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथी दिनेश विठ्ठल डफले वय वर्ष 35 राहणार सोलापूर याला विशेष न्यायाधीश DM सुरवसे यांनी 20 वर्ष संभ्रम कारावास आणि 10,000 रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। यातील पीडित अल्पवयीन मुलगा हा 14 वर्षाचा असताना एप्रिल 2020 मध्ये शौचालयाला गेला होता। तो बराच उशीर होऊनही न आल्याने त्याच्या आईने शोध घेतला, तेव्हा तो तृतीयपंथी दिनेश डफळे याच्या घरात आढळला। त्यावेळी आरोपी हा नग्न अवस्थेत तर पीडित मुलगा हा विचित्री अवस्थेत दिसला। त्यामुळे पीडिताच्या आईने पीडितास विश्वासात घेऊन विचारले असता आरोपीने जबरदस्तीने घरात घेऊन दोन्ही दरवाजे लावून त्याच्यावर अत्याचार केला। या घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर तुला तुझ्या आईला व भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली, त्याने असे सांगितले। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी करून आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा उपलब्ध करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। यामध्ये सरकारी वकील कविता बागल यांनी सरकार पक्षाच्या वतीने कामकाज पाहिले। नेत्र साक्षीदार पीडित मुलगा व पीडित मुलाची आई, डॉक्टर व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली। कोर्ट पैरवी म्हणून कॉन्स्टेबल पूजा काळे, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून PSI विजयकुमार जाधव यांनी कामकाज पाहिले।